नमस्कार मंडळी, आज आपण तोंडी लावण्यासाठी दोडक्याच्या सालीचा ठेचा किंवा थोडक्यात भाजी बनवत आहोत। तर इथे मी दोडक्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या, कारण की त्याला बाहेरून माती वगैरे लागलेली असते। तर स्वच्छ धुतल्यानंतर या साली आपण म्हणजे त्याच्यातलं पाणी निथळून घ्यायचं आणि आता आपण फोडणी द्यायची आहे। तर त्याआधी आपण त्याला थोडे बारीक चिरून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही नंतर ही भाजी किंवा हा ठेचा परतून घेतल्यानंतर खलबत्त्यामध्ये ठेचून घेऊ शकतात। मी इथे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता आपण फोडणी देऊया। तेल गरम करून त्यामध्ये हिंग टाकायचं, जिरं मोहरी टाकायचं, थोडा लसूण आपण असा क्रश करून टाकलेला आहे। छान खमंग फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि आपण जे साली स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्या त्या टाकायच्या आणि छान परतवून घ्यायचं। 1 ते 2 मिनटं परतवून घ्यायचं आणि झाकण लावायचं। झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं, म्हणजे जेणेकरून या दोडक्याच्या साली खाली कढईला करपणार नाही, जळणार नाही। अशा पद्धतीने आपण झाकण लावून वाफ द्यायची आहे। या साली थोड्या शिजण्यासाठी थोडा वेळ लागतो, तर छान व्यवस्थित शिजवून घ्यायचं। तुम्हाला जर यामध्ये क्रंच आवडत असेल तर तुम्ही कमी शिजवलं या साली तरी चालतात। तर व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि मस्तपैकी गरमागरम वाढायचं। त्यामध्ये चवीनुसार हळद टाकायची, तिखट टाकायचं आणि थोडं कोथिंबीर टाकू शकतात। चवीनुसार मीठ टाकायचं आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं। छान खमंग दोडक्याच्या सालीचा ठेचा आपण हा बनवलेला आहे। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, किंवा तुम्ही कशा पद्धतीने या दोडक्याच्या सालीचा उपयोग करतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात। तर अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तर भेटूयात आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू।